हॅलो, नमस्कार. द एमपीएससी क्लासमेट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. कंबाईंड गडब मुख्य परीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 बघणार आहोत. सो साधारणतः एक प्रश्न किमान एक ते कमाल 2 प्रश्न किंवा 1 ते 2 प्रश्न विचारला जातो आहे. सो त्या अनुषंगाने आपला एका लेक्चरमध्ये तो एकही प्रश्न चुकायला नको या अनुषंगाने आपण या ठिकाणी लेक्चर घेऊन आलेलो आहोत. या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ते बघणार आहोत. सो या संदर्भाने बेसिक इन्फॉर्मेशन आहे तर ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. ओके, आता या अनुषंगाने एकंदरीतच हा जो ऍक्ट आहे तर त्या ऍक्ट वर दरवर्षी किमान एक तरी प्रश्न आपल्याला मुख्य परीक्षेत विचारला जातो. आयदर ते मग कंबाईंड गडब मुख्य परीक्षा असो किंवा ग्रुप ची मुख्य परीक्षा असो किंवा इतर जे काही सरळ सेवा परीक्षा आहे ज्याच्यामध्ये नगर परिषदेच्या जे काही परीक्षा आहेत त्यामध्ये देखील हा ऍक्ट किंवा या ऍक्टवर प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे हे ऍक्ट जर आपण व्यवस्थित केलं तर 1 ते 2 प्रश्न जे विचारले जातात तर ते चुकणार नाही. सो त्या अनुषंगाने आपण हे लेक्चर तयार करतो आहोत. सो लक्षात ठेवायचं, सुरुवातीला हे जे ऍक्ट आहे ते अध्यादेशाद्वारे 28 एप्रिल 2015 ला राज्यपालाच्या अध्यादेशाद्वारे तो लागू करण्यात आला. आणि ऍक्ट पारित झाल्याच्या नंतर ऍक्ट कधी लागू करण्यात आला किंवा ऍक्ट जो आहे तो हा ऍक्ट बनवल्याच्या नंतर एकंदरीतच 21 ऑगस्ट 2015 ला तो गॅझेटमध्ये भारतीय जे काही राजपत्र आहे आपल्या महाराष्ट्राच्या संदर्भात तर राजपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेलं होतं. सो हे 2 डेट्स आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायला हवं. त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा विचारला गेलेला. सो त्यामुळे लक्षात ठेवायचं. अंमलबजावणी म्हटलं तर ते लक्षात ठेवायचं ज्या दिवशी अध्यादेश काढण्यात आलेला होता तर तोच दिवस या ठिकाणी अंमलबजावणीचा दिवस असणार आहे. ओके, सो अंमलबजावणी कधी झाली तर एकंदरीतच 28 एप्रिल 2015 ला या ऍक्टची अंमलबजावणी झालेली आहे. ओके, आता अध्यादेशाद्वारे हे लागू करण्यात आलेलं होतं. याच्यामध्ये जे काही पात्र नागरिक आहेत आपल्या राज्यातील तर त्या पात्र नागरिकांना जे सार्वजनिक सेवा आहेत किंवा ज्याच्यामध्ये आपले जे काही प्रशासकीय सेवा आहेत तर ते प्रशासकीय सेवा पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित पद्धतीने प्राप्त करता येईल यासाठी म्हणून जे काही ऍक्ट आहे ते आणण्यात आलेले आहे. सो लोकसेवा देणे, सो पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देणे हे ऍक्टचं हे ऍक्ट आणण्यामागचं महत्वाचा उद्देश आपण म्हणू शकतो. ओके, याच्यामध्ये एकूण 30 कलमांचा किंवा 30 सेक्शनचा समावेश आहे. सो एकूण कलमे किती आहे तर ते लक्षात ठेवायचं. एकूण 30 कलमे या ठिकाणी आहे. कुठल्याही प्रकरणामध्ये डिवायडेशन झालं नाही तर थेट 30 कलमांमध्ये विभागले गेलेले आहे. ओके, आता थेट आपण कलमा बघूयात किंवा जे काही कलम आहेत तर त्या कलमांमध्ये काय दिलेले आहे. सो कलम 1 मध्ये काय दिलेलं आहे तर हा जो ऍक्ट आहे तो एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू असेल. सो संपूर्ण महाराष्ट्र लक्षात ठेवायचं आहे. कधीपासून लागू झाला तर 28 एप्रिल 2015 ला हा ऍक्ट लागू करण्यात आला. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे कलम 2 मध्ये व्याख्या देण्यात आलेली आहे. सो कलम 2च्या बाबतीत व्याख्या लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो व्याख्यांवर देखील जोडलेला स्वरूपात प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो 2A मध्ये लक्षात ठेवायचं आहे मुख्य आयुक्त. आता या ऍक्ट अंतर्गत जे काही सेक्शन 13 आहे किंवा कलम 13 आहे तर त्या कलम 13 मध्ये एकंदरीतच महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करणे अशा पद्धतीची तरतूद देण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये एक मुख्य आयुक्त आणि 6 इतर आयुक्त असतात. तर त्या आयुक्त संदर्भात जी व्याख्या आहे तर ते या 2A मध्ये आयुक्ताची व्याख्या देण्यात आलेली आहे. आयुक्त किंवा मुख्य आयुक्ताची व्याख्या देण्यात आलेली आहे. 2B मध्ये लक्षात ठेवायचं आहे आयोग. ओके, जे काही महाराष्ट्र जे लोकसेवा हक्क आयोग आहे तर त्या संदर्भाने आयोगाची व्याख्या 2B मध्ये देण्यात आलेली आहे. सेक्शन 13 मध्ये या संदर्भाने तरतूद देण्यात आलेली आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे 2C मध्ये कॉम्पिटंट ऑथॉरिटी, ज्याला सक्षम प्राधिकारी आपण म्हणत असतो. सो लक्षात ठेवायचं सक्षम प्राधिकारीची व्याख्या सो 2C मध्ये देण्यात आलेली आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणत असतो. त्यानंतर आहे 2D मध्ये विभाग किंवा डिपार्टमेंट, जे वेगवेगळे शासनाचे डिपार्टमेंट्स आहेत तर त्या बाबतीत लक्षात ठेवायचं विभाग. सो 2
मध्ये देण्यात आलेलं आहे. इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायचं 2D फॉर डिपार्टमेंट. ओके. त्यानंतर आहे 2E मध्ये पद निर्देशित अधिकारी, जे राज्य शासनाने एखाद्या अधिकाऱ्याला ते सेवा देण्यासंदर्भात जे काही पद निर्देश केलेलं असेल. ओके. फॉर एक्झाम्पल तहसीलदार असेल तर किंवा तहसीलदाराला तहसीलदारांतर्गत जे काही सर्टिफिकेट्स आहेत किंवा इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भात जे डॉक्युमेंट्स असेल तर ते प्रोव्हाइड करण्याचे जे अधिकार आहेत तर ते दिले असेल. सो अशा पद निर्देश अधिकारी कोण असणार आहेत, सो त्याची व्याख्या या 2E मध्ये देण्यात आलेली आहे. सो ते देखील लक्षात ठेवायचं आहे. पद निर्देशित अधिकारी. ओके. पद निर्देशित अधिकारी. त्यानंतर आहे 2F मध्ये विभागीय आयुक्त. सो 2F मध्ये जे काही विभागीय आयुक्त जे डिव्हिजनल कमिशनर असतात आणि त्या संदर्भात जी तरतूद आहे ती MLRC जे काही महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आहे 1966चा, तर त्यातील सेक्शन 6 मध्ये विभागीय आयुक्त संदर्भांची व्याख्या देण्यात आलेली आहे. तर त्या अनुषंगाने तेच या ठिकाणी विभागीय आयुक्त असणार आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर यस लक्षात ठेवायचं 2S मध्ये प्रथम अपील अधिकाऱ्याच्या संदर्भाने जे काही प्रथम अपील अधिकारीची व्याख्या या ठिकाणी 2S मध्ये देण्यात आलेलं आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे 2I मध्ये शासन, जे काही स्टेट गव्हर्नमेंट आहे. सो शासन किंवा राज्य शासन लक्षात ठेवू शकतात. ओके. सो राज्य शासनाच्या बाबतीत 2I मध्ये जी व्याख्या ती देण्यात आलेली आहे. 2J लक्षात ठेवायचं आहे. 2J मध्ये स्थानिक प्राधिकरणाच्या व्याख्या देण्यात आलेल्या आहे. जे काही नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत असतील किंवा पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल तर त्या संदर्भांची काही स्थानिक प्राधिकरणाची व्याख्या, कोणकोणते स्थानिक प्राधिकरण या अंतर्गत येणार आहे तर त्याची व्याख्या 2J मध्ये देण्यात आलेली आहे. 2M लक्षात ठेवायचं आहे. 2M मध्ये लोकसेवा. ओके. लोकसेवा मध्ये काय असणार आहे किंवा लोकसेवा म्हणजेच काय त्याची व्याख्या 2M मध्ये देण्यात आलेली आहे. आणि 2N मध्ये सेवा मिळवण्याचा हक्क. ओके. जी काही शासनातर्फे जी सेवा दिली जाते नागरिकांना तर ते सेवेसंदर्भात जो हक्क आहे तो सेक्शन 2N मध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे 2O मध्ये लक्षात ठेवायचं आहे द्वितीय अपील अधिकारी. ओके. सो द्वितीय अपील अधिकारी या संदर्भांची व्याख्या ती देण्यात आलेली आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि 2P मध्ये विहित कालमर्यादा किंवा किती कालमर्यादेमध्ये लोकसेवा प्रदान केली जाईल तर त्या संदर्भांची व्याख्या आहे तर ती या ठिकाणी विहित कालमर्यादा किंवा त्यालाच नियत कालमर्यादा देखील म्हटलं जातो. सो ते देखील लक्षात ठेवायचं आहे. नियत कालमर्यादा. ओके. सो त्या संदर्भांची व्याख्या आहे ती 2P मध्ये देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने 2A ते 2P मध्ये जे काही वेगवेगळे व्याख्या आहेत तर ते देण्यात आलेले आहे. सो जोड्या लावा स्वरूपात विचारला जाऊ शकतो. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे कलम 2-3 मध्ये कलम 3 मध्ये काय देण्यात आलेले आहे. कलम 3 एकच मिनिट. कलम 3च्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये लोकसेवा, पदनिर्देशित अधिकारी, अपील अधिकारी आणि नियत कालमर्यादा अधिसूचित करण्यासंदर्भात देण्यात आलेला आहे. सो एकंदरीतच हा ऍक्ट लागू झाल्याच्या नंतर लोकसेवा म्हणजे काय किंवा लोकसेवेच्या संदर्भात लोकसेवा, त्यानंतर आहे पदनिर्देशित अधिकारी. ओके. सो पदनिर्देशित अधिकारी, त्यानंतर आहे अपील अधिकारी कोण असणार आहे. अपील अधिकारी, तसेच नियत कालमर्यादा किती कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त केल्या जाऊ शकतो किंवा त्या संदर्भात जी काही कालावधी आहे तर ते अधिसूचित करण्यासंदर्भाने कलम 3 मध्ये देण्यात आलेले आहे. आणि अधिसूचित करणे. ओके. अधिसूचित करणे. हा ऍक्ट लागू झाल्याच्या नंतर 3 महिन्यात. ओके. सो 3 महिन्यात या संदर्भात जी काही तरतूद आहे ती अधिसूचित करणे या संदर्भाने या ठिकाणी व्याख्या देण्यात आली आहे. सॉरी, व्याख्या नाही तर ही तरतूद देण्यात आलेली आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे कलम 4 मध्ये काय दिलेलं आहे तर कलम 4 लक्षात ठेवायचं आहे. कलम 4 मध्ये जी तरतूद आहे तर त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. कलम 4 मध्ये नियत कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क देण्यात आलेला आहे. सो नियत कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क
लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क, तर ते लक्षात ठेवायचं. यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो कलम 4 मध्ये काय दिलेलं आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर आहे कलम 5 मध्ये काय आहे, तर कलम 5च्या बाबतीत लक्षात ठेवायचं. कलम 5 मध्ये लिहिलेलं आहे, विहित कालमर्यादेत लोकसेवा पुरवणे. ओके, सो एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये विहित जी कालमर्यादा दिलेली आहे, तर त्या कालमर्यादेमध्ये नियत कालमर्यादेत या ठिकाणी जे काही वेळेचे पाबंद किंवा वेळेचे जे बंधन आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी म्हणून एखाद्याचं काम योग्य तो कालमर्यादेत किंवा विहित कालमर्यादेत व्हावं यासाठी म्हणून प्रामुख्याने जे ऍक्ट आहे ते आणण्यात आलेलं आहे. सो नियत कालमर्यादेत लोकसेवा पुरविणे ही तरतूद एकंदरीतच सेक्शन 5 मध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे सेक्शन 6. लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो सेक्शन 6 किंवा कलम 6 मध्ये काय आहे. सो कलम 6 लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये अर्जाच्या स्थितीची पाहणी ओके, सो स्थितीची पाहणी संदर्भाने त्या संदर्भाने एकंदरीतच कलम 6 मध्ये देण्यात आलेले आहे. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ऑनलाईन एकंदरीतच एखाद्या सर्टिफिकेटसाठी जर आपण अर्ज केला, तर अर्ज केल्याच्या नंतर त्या अर्जावर कुठली प्रक्रिया किंवा जी काही प्रोसेस आहे ते होतो आहे की नाही, तर त्याचं एकंदरीतच आढावा घेण्यासाठी म्हणून याची तरतूद या ठिकाणी कलम 6 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे कलम 7 मध्ये. कलम 7 प्रश्नात विचारला गेलेला आहे ते मागच्या वर्षी एकंदरीत ग्रुप सी मध्ये ते विचारण्यात आलेलं होतं. सो लक्षात ठेवायचं आहे कलम 7 मध्ये एकंदरीतच नियत कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क. कलम 7 मध्ये काय दिले, लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे. लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे. सो या ठिकाणी कलम 7 मध्ये देण्यात आलेला आहे. आणि हे देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे या संदर्भात. त्यानंतर आहे कलम 8. लक्षात ठेवायचे आहे. कलम 8 मध्ये काय दिलेलं आहे. सो कलम 8 एकंदरीतच अपील प्राधिकाऱ्याची नियुक्ती. जे वेगवेगळे अपील प्राधिकारी आपण व्याख्यामध्ये बघितलं, ज्याच्यामध्ये प्रथम अपील प्राधिकारी. सो अपील प्राधिकाऱ्याची नियुक्ती संदर्भाने सेक्शन 8 मध्ये देण्यात आले आहे. सो प्राधिकाऱ्याची नियुक्ती, सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, याच्यामध्ये प्रथम अपील प्राधिकारी. सो 2 अपील प्राधिकारी असतात, ज्याच्यामध्ये प्रथम अपील प्राधिकारी जे विशेषतः जे पदनिर्देशित अधिकारी असतात, जे आपल्याला सेवा देतात, लोकसेवा देत असतात, तर त्यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा आणि गट ब दर्जाचे अधिकारी या ठिकाणी असणार आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. पदनिर्देशित अधिकाऱ्यापेक्षा वरिष्ठ किंवा गट ब दर्जाचा अधिकारी. ओके, सो गट ब दर्जाचा अधिकारी असणार आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर जे द्वितीय अपील अधिकारी आहेत. ओके, सो द्वितीय अपील अधिकारी, सो त्याच्यामध्ये द्वितीय अपील प्राधिकारी जे असतात, तर ते एकंदरीतच प्रथम अपील अधिकारी पेक्षा नक्कीच आपण म्हणू शकतो की ते वरिष्ठ दर्जाचा असणार आहे. ओके, सो प्रथम जे अपील प्राधिकारी आहेत, तर त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा असणारा हा द्वितीय अपील प्राधिकारी असणार आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा अत्यंत महत्वाचा जे शिक्षण आहे, ज्यावर आयोग सातत्याने वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारत असतो, तर ते लक्षात ठेवायचं आहे. 9 मध्ये अपिलाच्या संदर्भाने जे दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की एखादा पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे आपण लोकसेवा मिळवण्यासाठी किंवा फॉर एक्झाम्पल
सोप्या पद्धतीने जर समजून घ्यायचं झालं तर एखाद्या तहसील कार्यालयामध्ये आपण इन्कम सर्टिफिकेट बनवण्यासाठी जर अप्लिकेशन केलेलं असेल आणि विविध कालमर्यादा साधारणतः 1 दिवसामध्ये जे किंवा 48 तासाची काही कालमर्यादा आहेत, तर त्या कालमर्यादेत संबंधित अधिकारी या संदर्भात जो अधिकारी आहे जे ते इन्कम सर्टिफिकेट इश्यू करते, तर त्याने विहित कालमर्यादेमध्ये ते त्या सर्टिफिकेटला प्रतिसाद दिला नाही किंवा तो जे काही योग्य कारणाशिवाय किंवा कुठलंही कारण न दाखवता एकंदरीतच ते फेटाळलेलं असेल, तर अशा वेळेस त्याच्या विरुद्ध आपण अपील करू शकतो. लक्षात ठेवायचं आहे, अपील करू शकतो आणि त्या संदर्भात जी तरतूद आहे ती कलम 9 मध्ये देण्यात आलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे की त्या संबंधित पद निर्देशित अधिकारीने, ओके, मग ते डिव्हिजनल कमिशनर देखील राहू शकतात किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर देखील राहू शकतात, आयदर मग ते तहसीलदार देखील असू शकतात किंवा डीएम देखील असू शकतात. ओके, अर्थात जिल्हाधिकारी. सो त्यांच्या विरुद्धची अपील जी आहे तर ती प्रथम अपील प्राधिकाऱ्याकडे, ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवायचे स्टेटच्या बाबतीत जे काही गट ब चे जे अधिकारी असतात, जे पद निर्देशित अधिकारी असतात, तर त्यांच्या विरोधात आपण प्रथम अपील प्राधिकाऱ्याकडे, पद निर्देशित अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरोधात किंवा त्यांनी अर्ज जर फेटाळलेला असेल, ओके, अर्ज फेटाळलेला असेल तर अशा वेळेस आपण अपील कोणाकडे करत असतो, तर अपील आपण प्रथम अपील प्राधिकारी किंवा अधिकारी याकडे करत असतो. आता किती दिवसात, तर ते दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर एकंदरीतच 30 दिवसात, ओके, अपील फेटाळल्याच्या नंतर, जे काही अर्ज आहे, अर्ज फेटाळल्याच्या नंतर किंवा अर्जावर कुठलीही कार्यवाही जर पदनिर्देशित अधिकाऱ्याने केलेली नसेल, तर अशा वेळेस एकंदरीतच 30 दिवसात आपण त्या संदर्भात जी अपील आहे ती प्रथम अपील प्राधिकाऱ्याकडे करत असतो. ओके, त्याचप्रमाणे जर प्रथम अपील प्राधिकाऱ्याने त्या अर्जावर कुठलीही कारवाई केली नाही इन द सेन्स त्यावर कुठलेही प्रतिसाद दिलेला नाही, तर 30 दिवसाच्या आत, ओके, अपील केल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत आपण किंवा अच्छा, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की जे अपील प्राधिकारी आहेत, तर अपील प्राधिकाऱ्याला असं वाटलं की संबंधित व्यक्तीने किंवा जे नागरिक आहेत तर त्यांनी एखाद्या डॉक्युमेंटसाठी किंवा एखादा सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अर्ज केलेला असेल आणि त्यामध्ये काही त्रुट्या असतील, तर ते लेखी कारणे देत ते जे काही अपील आहे ते फेटाळू शकते आणि त्या अपील फेटाळण्यासाठी त्यांच्याकडे 30 दिवसाचं जे काही ड्युरेशन आहे, 30 दिवसात ते जे काही अपील आहे, ओके, प्रथम अपील प्राधिकाऱ्याकडे आलेल्या अपीलावर ते जे काही अर्ज आहे ते फेटाळू शकतात. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि समजा अपीलावर कुठलीही प्रक्रिया त्यांनी केलेली नाही, तर अशा वेळी जे काही अर्ज आहे करणारा जो नागरिक आहे, तर पहिली अपील दाखल केल्याच्या तारखेपासून एकंदरीतच पहिले अपील दाखल केल्याच्या तारखेपासून तारीख जी असते, तर त्या तारखेपासून 45 दिवसानंतर, ओके, सो पहिले अपील दाखल केल्याच्या नंतर 45 दिवसामध्ये दुसरे अपील, एकंदरीतच संबंधित नागरिक दुसरे अपील कोणाकडे करेल, तर ते लक्षात ठेवायचं आहे. दुसरे अपील द्वितीय अपील प्राधिकारी सो त्याकडे अर्ज करणार आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो शेवटी परत एकदा आपण हे रिवाइज करणार आहोत, त्यावेळेस तुम्हाला परत ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. सो ते लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी पहिल्या अपील प्राधिकाऱ्याने कुठलीही प्रक्रिया केलेली नाही किंवा तो अर्ज जो आहे तो निकाली काढलेला नसेल किंवा अर्ज फेटाळलेला असेल, सो अशा वेळेस अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून अर्ज फेटाळल्याच्या 30 दिवसाच्या नंतर 30 दिवसाच्या आत, ओके, सो लक्षात ठेवायचं आहे 30 दिवसाच्या आत किंवा पहिले अपील दाखल केल्याच्या 45 दिवसानंतर एकंदरीत दुसरे अपील द्वितीय प्राधिकाऱ्याकडे करता येऊ शकतो. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कलम 10 संदर्भात देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, सो ते देखील लक्षात ठेवायचे. कलम 10 मध्ये शास्ती संदर्भात शास्ती किंवा दंड दिलेला आहे, शास्ती किंवा दंड, तर ते लक्षात ठेवायचे. जे काही पदनिर्देशित अधिकारी आहे तर त्यांवर किंवा जे प्रथम
अपील प्राधिकारी आहे तर त्यावर देखील दंड आकारला जाऊ शकतो. सो पहिल्या केसमध्ये फर्स्ट इन्स्टन्स मध्ये काय दिसून येईल तर पहिल्यांदा आपल्याला जर निर्देशित अधिकाऱ्याने त्याच्या कर्तव्यात जर कसूर केलेला असेल किंवा त्याने योग्य जी काही लोकसेवा आहे किंवा सेवा दिलेली नसेल आणि असे मत प्रथम अपील प्राधिकाऱ्याचे झालेले असेल. ओके, सो प्रथम अपील प्राधिकाऱ्याचे मत झालेले असेल. सो अशा वेळेस प्रथम अपील प्राधिकारी काय करेल तर त्या पद निर्देशित अधिकारी आहे तर त्यावर दंड आकारेल. ओके, सो अधिकारी त्यावर दंड आकारेल. आता तो दंड किती असणार आहे तर लक्षात ठेवायचा मिनिमम कमीत कमी 500 रुपये ते मॅक्स जास्तीत जास्त किती असणार आहे तर 5,000 रुपये असणार आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतरचं लक्षात ठेवायचं आता प्रथम अपील प्राधिकाऱ्याचं मत झाल्यास पद निर्देशित अधिकाऱ्याविरुद्ध दंड आकारला जाऊ शकतो मिनिमम 500 रुपये ते मॅक्सिमम 5,000 रुपये. त्यानंतर समजा या प्रथम प्राधिकाऱ्याकडे आलेल्या अर्जावर अपील केल्याच्या नंतर जे काही नागरिक किंवा सिटीजन यांनी अपील केलेलं आहे आणि त्यावेळेस या प्रथम अपील प्राधिकाऱ्याने आपल्या कर्तव्यात कसूर केलेला असेल किंवा योग्य तो जी सेवा आहे लोकसेवा आहे ती दिलेली नसेल. सो अशा वेळेस यावर देखील दंड आकारला जाऊ शकतो. म्हणजे काय तर समजा जे काही राज्य लोकसेवा हक्क अधिनियम आहे किंवा राज्य लोकसेवा आयोग आहे तर ते त्या आयोगाचे आयुक्त जे आहेत असतात तर त्या आयुक्ताची किंवा मुख्य आयुक्ताची मत झाल्यास ओके मुख्य आयुक्ताची मत झाल्यास त्यांना असे वाटल्यास की त्यांना असे दिसून आले की प्रथम अपील प्राधिकाऱ्याने आलेल्या अपिलावर योग्य ती कारवाई केलेली नाही किंवा योग्य तो निर्णय घेतलेला नाही तो अशा वेळेस त्या प्रथम अपील प्राधिकाऱ्यावर देखील दंड आकारला जाऊ शकतो. त्यावर देखील शास्ती लादली जाऊ शकते. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. प्रथम अपील प्राधिकाऱ्यावर देखील दंड आकारला जाऊ शकतो. सो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यासाठी दंड किती आहे तर तेच दंड सेम आहे दोन्ही ठिकाणी. सो ते लक्षात ठेवायचं आहे. 500 रुपये मिनिमम ते मॅक्स किती आहे तर 5,000 रुपये मॅक्स जो दंडाची रक्कम आहे तर ते या ठिकाणी दिलेली आहे. शास्तीच्या बाबतीत सेक्शन 10 लक्षात ठेवायचं. आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो सेक्शन 10 कशा संदर्भात आहे तर शास्तीच्या संदर्भात आहे. त्यानंतरच आहे सेक्शन 12 लक्षात ठेवायचं आहे की वारंवार केलेल्या कसूराबद्दल. ओके, सो कलम महत्वपूर्णच कलमे आपण या ठिकाणी घेत आहोत ज्यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत तसे. सो लक्षात ठेवायचं आहे वारंवार कसूर केल्याच्या संदर्भात वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल दंड कसूर केल्यास दंड आकारण्यात येईल अशा पद्धतीची तरतूद आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल जी पद निर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची कार्यपद्धती त्या संदर्भाने या ठिकाणी तरतूद देण्यात आलेली आहे. त्यानंतरचं अत्यंत महत्वाचं आणि यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे कलम 13 मध्ये जी तरतूद आहे कलम 13 लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य राज्य सेवा हक्क अधिनियम. ओके, सो राज्य सेवा हक्क अधिनियम नाही तर सेवा हक्क आयोग गठीत करणे. ओके, सो गठीत करण्यासंदर्भात जी तरतूद आहे तर ते लक्षात ठेवायचं प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, आता यामध्ये याची रचना एकंदरीत कशी असते तर रचना लक्षात ठेवायचं आहे. रचनेमध्ये एक मुख्य आयुक्त आणि 6 इतर आयुक्त असतात. मुख्य आयुक्त विशेषतः मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मुंबई शहर किंवा उपनगर या ठिकाणी त्यांचं एकंदरीत कार्यालय असतो. तर जे काही इतर आयुक्त आहेत ओके, सो इतर 6 आयुक्त हे 6 ठिकाणी जे काही महसूल विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही तयार करण्यात आलेले आहे. ओके, सो 6 महसूल विभागाचं जे काही केंद्राचं ठिकाण आहे किंवा महसूल विभाग संदर्भात जे काही हेडक्वार्टर आहे तर त्या ठिकाणी एकंदरीतच त्या मुख्यालयाच्या ठिकाणी हे आयुक्त असतात. तर ते लक्षात ठेवायचे 6 आयुक्त आणि एक मुख्य आयुक्त. ओके, यांची नियुक्ती कोण करीत असतात तर नियुक्ती हे राज्यपाल करीत असतात. नियुक्ती राज्यपाल करतात.
कोणाच्या सल्ल्याने, तर जी एक शिफारस समिती असते. ओके, सो शिफारसीनुसार करत असतात. जी शिफारस समिती असते, तर त्या समितीमध्ये लक्षात ठेवायचं आहे, त्या समितीमध्ये कोण कोण असतात, तर एक सीएम असतो. ओके, मुख्यमंत्री ऍज अ प्रेसिडेंट किंवा ऍज अ अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी असतात. त्यानंतर दुसरी व्यक्ती कोण असतात, तर विधानसभेतील जे काही विरोधी पक्षनेता असतात, विधानसभेतील विरोधी पक्षनेता आणि तिसरे जे एक कॅबिनेट मंत्री असतात. ओके, सो मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेले कॅबिनेट मंत्री या 3 सदस्यीय समितीच्या शिफारशीनुसार एकंदरीतच राज्यपाल एखाद्या व्यक्तीची मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्त म्हणून जी नियुक्ती आहे ती करू शकतात. तर ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सेक्शन 14 मध्ये लक्षात ठेवायचं आहे, किंवा कलम 14 मध्ये जी काही शिवशर्ती आहेत, कलम 14. सो कलम 14च्या बाबतीत हे लक्षात ठेवायचं की यामध्ये पदावधी व सेवासरतीच्या बाबतीत दिलेलं आहे. सो पदावधी व सेवासरती. ओके, सो पदावधी व सेवासरतीच्या बाबतीत दिलेलं आहे. सो जे मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्तांची जी काही पदावधी आहे किंवा कार्यकाळ किती असणार आहे, सो कार्यकाळ लक्षात ठेवायचा आहे. कार्यकाळ 5 वर्षे. ओके, पद धारण केल्याच्या नंतर 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत, त्यापैकी जे आधी पूर्ण होईल तर त्यानुसार ते आपल्या पदावर असतात. तर ते लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही अर्थात जे काही मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्त आहेत, तर त्यांच्या दोन्हीच्या बाबतीत हे लागू होत आहे. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि राजीनामा ते कोणाकडे देऊ शकतात, राजीनामा एकंदरीतच राज्यपालाकडे ते आपला राजीनामा देऊ शकतात. ते लक्षात ठेवायचं आहे. त्यांचे जे काही वेतन किंवा भत्ते हे कोणासमान असतात, किंवा वेतन किंवा भत्ते कोण ठरवत असतात, तर ते लक्षात ठेवायचं. वेतन व भत्ते मुख्य आयुक्ताच्या बाबतीत लक्षात ठेवा. मुख्य आयुक्त जे काही महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग आहे, तर त्या या आयोगाचे जे काही मुख्य आयुक्त आहेत, तर त्यांचे जे काही वेतन किंवा भत्ते जे असतात, तर ते एकंदरीतच राज्य मुख्य माहिती आयुक्त. ओके, सो राज्य मुख्य माहिती आयुक्त यांना जे काही वेतन व भत्ते प्राप्त होतात, तर त्या मुख्य माहिती आयुक्तासमान या आयोगाचे जे काही मुख्य आयुक्त असतात. ओके, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग या आयोगाच्या मुख्य आयुक्तांना राज्य मुख्य माहिती आयुक्त समान वेतन किंवा भत्ते प्राप्त होत असतात. आणि जे काही इतर आयुक्त असतात, सो इतर आयुक्ताच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, इतर आयुक्तांना एकंदरीतच स्टेट गव्हर्नमेंट मधील जे काही चीफ सेक्रेटरी आहे, ओके, स्टेट गव्हर्नमेंट मधील किंवा राज्य शासनातील जे काही मुख्य सचिव आहेत, तर मुख्य सचिवाच्या पगारा इतके जे काही वेतन किंवा इतर जे काही भत्ते आहे, तर ते इतर आयुक्तांना मिळत असतो. तर ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आहे कलम 15. कलम 15 लक्षात ठेवायचं आहे. कलम 15 सेक्शन 15 याच्यामध्ये मुख्य आयुक्त व इतर आयुक्तांना पदावरून दूर करणे. आता त्याच्यामध्ये इनकॅपॅसिटी आहे, मिसबिहेवियर आहे, गैरवर्तणूक आहे. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे की दिवाळ किंवा नादार कोर्टमध्ये इन्सॉल्व्हन्सी झालेलं असेल. सो हे जे काही म्हणजे जनरली आपण विविध आपल्या जे पॉलिटिकल जे संस्था आहेत, आपण आपल्या पॉलिटीमध्ये अभ्यासत असतो. सो ते सेमच या ठिकाणी जे काही ग्राउंड्स आहेत किंवा या पदावरून दूर करण्यासाठी संदर्भात जे काही रिझन आहे, तर ते सेम आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी विशेष डिस्कस आपण करत नाही. सो कलम फक्त लक्षात ठेवायचं 15 नुसार, कलम 15 नुसार मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्तांना पदावरून दूर केला जाऊ शकतो. ओके, आणि ते पदावरून कोण दूर करत असतात, तर राज्यपाल करीत असतात. ओके, सो राज्यपाल ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरच आहे कलम 16. सो कलम 16 मध्ये काय दिलेलं आहे, सो कलम 16 मध्ये दिलेलं आहे आयोगाचे अधिकार व कार्य. आता आयोगाचे जे काही अधिकार आहे, ज्याच्यामध्ये त्यांना दिवाणी स्वरूपाचा अधिकार प्राप्त होईल, जे काही दिवाणी न्यायालयाला अधिकार असतात, तर ते देखील या आयोगाला प्राप्त होईल. ज्याच्यामध्ये सरकारी कार्यालयाची जी काही चौकशी आहे ती करू शकतात, तो इतर अधिकाऱ्यांकडून समन्स बजावणे वगैरे जे काही जनरल जे काही कार्य आहेत, इतर जे काही
संस्था करीत असतात तर त्याच प्रकारचे कार्य या आयोगाला करावं लागत आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. कलम किंवा सेक्शन 16 मध्ये दिलेलं आहे. ओके. त्यानंतर आहे कलम 18 लक्षात ठेवायचं आहे. कलम 18 आयोगाकडे अपील अत्यंत महत्वाचं आहे आणि आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे. या एमपीएससी अंतर्गत जी काही परीक्षा होतात ग्रुप बी ग्रुप सी, सो त्यामध्ये या ऍक्ट अंतर्गत जे प्रश्न विचारले जातो तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे यावर प्रश्न विचारले गेलेले आहे. सो महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाकडे आलेल्या अपीलावर जी काही प्रोसिजर आहे किंवा जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने होते त्या संदर्भाने आयोगाकडे आलेल्या अपीलावर जी कार्य पद्धती कशा पद्धतीची असते तर ते कलम 18 मध्ये देण्यात आलेलं आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणाविरुद्ध आपण या आयोगाकडे अपील करू शकतो तर आपण बघितलं की प्रथम अपील अधिकाऱ्याविरुद्ध 30 दिवसाच्या आत आपण द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे किंवा पहिल्या अपील दाखल केल्याच्या 45 दिवसानंतर जर योग्य ती कारवाई प्रथम अपील अधिकाऱ्याने दाखल काय म्हणू शकतो योग्य तो प्रतिसाद दिलेला नसेल किंवा कारणे देऊन फेटाळलेले असेल सो अशा वेळेस 45 दिवसानंतर आपण द्वितीय अपील अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करू शकत असतो. तर या द्वितीय अपील अधिकाऱ्याने देखील योग्य कारणे देत अर्ज फेटाळलेला असेल. ओके. सो द्वितीय अपील प्राधिकारी जे आहेत. ओके. सो अपील प्राधिकारीने समजा आलेल्या अर्जावर अपिलाच्या अर्जावर जे प्रथम अपील प्राधिकाऱ्याच्या विरोधात आलेल्या अर्जावर योग्य ती कारवाई केली नाही किंवा योग्य तो निर्णय दिलेला नसेल किंवा अपिलाची कारणे देत 45 दिवसामध्ये तो अर्ज फेटाळलेला असेल. 45 दिवसाच्या आत तो अर्ज फेटाळलेला असेल. अशा वेळेस फेटाळलेला असेल सो अशा वेळेस या विरुद्ध जे अपील आहे ते आपण या आयोगाकडे सेक्शन 18 नुसार करू शकतो. म्हणजेच कलम 18 नुसार आपण आयोगाकडे अपील करू शकतो. ओके. सो आयोगाकडे अपील करू शकतो. किती दिवसाच्या आत तर ते लक्षात ठेवायचं आहे. किती दिवसाच्या आत आपण ते अर्ज करू शकतो तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे एकंदरीतच 60 दिवसाच्या आत. ओके. सो द्वितीय अपील प्राधिकाऱ्याने अर्ज फेटाळलेला असेल तर त्या अपील फेटाळल्याच्या तारखेपासून 60 दिवसाच्या आत आपण आयोगाकडे 60 दिवसात 60 दिवसात आपण अर्ज करू शकतो. ओके. आणि आयोग जे काही आलेल्या अपिलावर किती दिवसात निकाल तो जो अपील आहे तो किती दिवसात निकाली काढेल तर ते लक्षात ठेवायचं आहे. तर ते 90 दिवसामध्ये. ओके. सो 90 दिवसामध्ये आयोग आलेल्या अपिलाची जी काही अपील जे आहे ते अपील निकाली काढेल. ओके. सो ते लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी अपिलाच्या बाबतीत कलम 18 मध्ये देण्यात आलेलं होतं. ओके. त्यानंतर आहे कलम 20 मध्ये काय दिलेलं आहे तर यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. कलम 20 लक्षात ठेवायचं आहे. कलम 20 मध्ये दिलेलं आहे की नियत काल मर्यादेत म्हणजेच विशिष्ट काल मर्यादेत लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करणे. ओके. सो संस्कृती विकसित करणे ही जी काही तरतूद आहे तर ते एकंदरीतच या ठिकाणी कलम 20 मध्ये देण्यात आलेलं आहे. सो यावर देखील प्रश्न विचारले गेलेले आहे. ओके. सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे कलम 23 लक्षात ठेवायचं आहे. कलम 23 विचारला जाऊ शकतो. ओके. कलम 23 लक्षात ठेवायचं आहे की जी काही पात्र व्यक्ती असतील किंवा पात्र सिटीजन आहे तर त्यांनी खोटी किंवा चुकीची माहिती किंवा दस्तावेज सादर करून एखादी लोकसेवा प्राप्त केलेला असेल तर त्या व्यक्तींविरुद्ध देखील कारवाई होऊ शकतो. सो खोटी किंवा चुकीची माहिती देऊन किंवा दस्तावेज सादर करून चुकीची माहिती किंवा दस्तऐवज सादर करून लोकसेवेचा लाभ घेतलेला असेल. ओके. सो लोकसेवेचा लाभ घेतलेला असेल सो अशा वेळेस पात्र
त्या नागरिकांवर पात्र व्यक्तींविरुद्ध देखील कारवाई होऊ शकतो. आता पात्र विरोधी म्हणजे पात्र व्यक्ती म्हणजेच कोण, तर जे काही लोकसेवा मिळवण्यासाठी पात्र आहेत मात्र त्यांना चुकीचे जी काही किंवा खोटी माहिती किंवा दस्तऐवज सादर करून लोकसेवेचा लाभ घेतलेला असेल, ओके, त्यांवर देखील कारवाई होऊ शकतो. हे कलम 23 मध्ये दिलेलं आहे, सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे कलम 24 मध्ये निर्देश देण्याचा शासनाचा अधिकार. सो कलम 24 लक्षात ठेवायचं आहे. निर्देश देणे आणि निर्देश कोण देईल, तर ते राज्य शासन देईल. ओके, सो निर्देश देण्याचा अधिकार, निर्देश देण्याचा अधिकार राज्य शासनाला असणार आहे. त्यानंतर आहे कलम 25 लक्षात ठेवायचं आहे. कलम 25 अत्यंत महत्वाचं आहे. कलम 25च्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे, सद्भावनापूर्वक कृतीला संरक्षण. सद्भावना पूर्व कृतीला संरक्षण जे काही संरक्षण जे सार्वजनिक पदाधिकारी आहेत किंवा एकंदरीत पदनिर्देशित अधिकारी आहेत, तर त्यांनी योग्य ते कृती करत असताना किंवा सद्भावनापूर्वक त्यांनी केलेल्या कृतीला संरक्षण या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. ओके, सो चांगल्या हेतूसाठी त्यांनी एकंदरीतच तो अर्ज फेटाळलेला असेल किंवा इतर जे काही ती सेवा देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केलेली असेल आणि त्यामुळे समाजाचं नुकसान झालेलं नसेल किंवा समाजाचा जो काही नुकसान वाचलेलं असेल, ओके, किंवा एकंदरीतच आपल्या राष्ट्राची प्रतिमा मलिन होण्यापासून किंवा राज्याची प्रतिमा मलिन होण्यापासून बचावलेलं असेल, सो अशा वेळेस त्यांचा जे काही कृतीला संरक्षण म्हणून या ठिकाणी सद्भावनापूर्वक कृतीला संरक्षण म्हणून तरतूद करण्यात आलेली आहे. सो कलम 25 मध्ये देण्यात आलेला आहे. कलम 26 लक्षात ठेवायचं आहे. कलम 26 मध्ये काय दिलेलं आहे, तर कलम 26 अंतर्गत जे काही दिवाणी न्यायालय आहे, सो दिवाणी न्यायालयाला या कायद्याअंतर्गत हस्तक्षेपास मनाई करण्यात आलेले आहे. सो हस्तक्षेप नको. ओके, सो दिवाणी न्यायालयाचा हस्तक्षेप नको, सो ते लक्षात ठेवायचं आहे. कलम 26 मध्ये देण्यात आलेलं आहे. कलम 27 मध्ये जे काही ऍक्ट आहेत ते इतर ऍक्ट पेक्षा वरच्या ठरणार आहेत. ओके, सो राज्य संदर्भात जे काही ऍक्ट आहेत, कलम 27 मध्ये इतर राज्यातील जे काही कायदे आहेत तर कायद्यापेक्षा हा ऍक्ट वरचढ ठरणार आहे. सो वरचढ असणार आहे, सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे कलम 28 मध्ये नियम तयार करण्याचा अधिकार दिलेला आहे. सो कलम 28 नियम तयार करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. ओके, आणि कलम 29 मध्ये अडचणी दूर करण्याचा अधिकार दिलेला आहे. सो कलम हा ऍक्ट लागू करण्यासंदर्भात जे काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्याचा अधिकार राज्य शासनाला दिलेला आहे. सो अडचणी दूर करणे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी 29 कलमांमध्ये आणि जो काही अध्यादेशाच्या संदर्भात जो सुरुवातीला अध्यादेशाद्वारे हा जे काही ऍक्ट लागू करण्यात आलेला होता तर तो अध्यादेश रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याची तरतूद या ठिकाणी कलम 30 मध्ये दिलेला आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता थोडक्यात जर आपण रिवाइज केलं तर या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं, तर ते थोडक्यात आपण रिवाइज करूया क्लिपमध्ये. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम एकंदरीतच पारदर्शक पद्धतीने जे काही शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत तर ते सामान्य नागरिकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून ही तरतूद करण्यात आलेली आहे किंवा हा ऍक्ट लागू करण्यात आलेला आहे. सो त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की या ऍक्टची जी अंमलबजावणी आहे एकंदरीतच सर्वात आधी 28 एप्रिल 2015 ला अध्यादेशाद्वारे त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र 21 ऑगस्ट 2015 ला राजपत्रामध्ये हा ऍक्ट पब्लिश करण्यात आला. ओके, यामध्ये एकूण 30 कलमांचा समावेश होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लागू 28 एप्रिल 2015 मध्ये 2 मध्ये व्याख्या दिलेला आहे. सो कलम 1 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात लागू, कलम 2 मध्ये व्याख्या, 2 ए मध्ये आयुक्ताची व्याख्या, 2B मध्ये आयोगाची व्याख्या दिलेली आहे जी सेक्शन 13 अंतर्गत किंवा कलम 13 अंतर्गत राज्यामध्ये आयोग स्थापन करण्यासंदर्भात दिलेला आहे. कलम 2C मध्ये सक्षम प्राधिकारी, 2D मध्ये डिपार्टमेंट किंवा विभाग संदर्भात, 2E लक्षात ठेवायचं आहे.
पदनिर्देशित अधिकारी. सो 2E मध्ये तरतूद देण्यात आलेली आहे. 2F मध्ये विभागीय आयुक्त, जे MLRC कोड जे आहे, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966, तर त्याच्या सेक्शन 6 मध्ये जे विभागीय आयुक्त तरतूद आहे, तर तेच तरतूद या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. 2H मध्ये प्रथम अपील अधिकारी, 2I राज्य शासन, 2J मध्ये स्थानिक प्राधिकारी, 2M मध्ये लोकसेवा. ओके, लक्षात ठेवायचं आहे, लोकसेवेच्या बाबतीत 2M मध्ये दिलेलं आहे. नंतर आहे 2M मध्ये सेवा हक्क मिळवणे किंवा सेवा हक्क म्हणजे काय असेल याची व्याख्या दिलेली आहे. 2 मध्ये द्वितीय अपील अधिकाऱ्याची व्याख्या देण्यात आलेली आहे. सो हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि विहित किंवा नियत कालमर्यादा हे 2P मध्ये देण्यात आलेले आहे. सो 2P फॉर लक्षात ठेवायचं पिरियड. ओके, किती कालावधी असणार आहे, सो 2P मध्ये देण्यात आलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी व्याख्याच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आहे कलम 3 मध्ये काय दिलेलं आहे, तर कलम 3 मध्ये लोकसेवा असतील, पदनिर्देशित अधिकारी असेल, अपील अधिकारी असेल किंवा नियत कालमर्यादा असेल, तर ते अधिसूचित करणे कलम 3 मध्ये दिलेलं आहे. आणि हा ऍक्ट लागू झाल्याच्या नंतर किंवा लागू झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत लोकसेवा किंवा याच्या बाबतीत जी तरतूद आहे किंवा त्या संदर्भाने अधिसूचना काढणे हे प्रत्येक कार्यालयामध्ये जे शासकीय कार्यालय आहे तर त्या ठिकाणी प्रतिबंध करण्यात आलेला आहे. ओके, कलम 4 मध्ये नियत कालमर्यादित लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क दिलेला आहे. कलम 5 मध्ये नियत कालमर्यादित लोकसेवा पुरविणे. ओके, कलम 6 लक्षात ठेवायचं आहे, अर्जाच्या स्थितीची पाहणी करणे. ओके, सो पाहणी संदर्भात जे अधिकार आहे ते सामान्य नागरिकांना या ऍक्टच्या अंतर्गत कलम 6 मध्ये दिलेला आहे आणि ऑनलाईन ते आपल्या अर्जाची सद्यस्थितीची पाहणी करू शकतात. कलम 7 लक्षात ठेवायचं आहे, कलम 7 मध्ये जे माहिती तंत्रज्ञानाचा वापर या लोकसेवा आयोगाअंतर्गत लोकसेवा प्राप्त करण्यासाठी किंवा लोकसेवा प्रदान करण्यासाठी जे तरतूद आहे तर त्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा. आणि म्हणूनच आपण बघतो आहोत की आपले जे काही सर्टिफिकेट आहे त्यावर अलीकडे डिजिटल स्वाक्षरी वगैरे केलेले असतात. ओके, म्हणजे ऑनलाईन ते जनरेट केलेलं आहे, म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून ते जे काही सर्टिफिकेट वगैरे आहे तर ते दिल्या जातो आहे. ओके, सो त्या संदर्भाने कलम 7 मध्ये देण्यात आलेलं आहे. कलम 8 लक्षात ठेवायचं आहे, तर अपील प्राधिकारी कोण असणार आहे, सो त्या संदर्भाने कलम 8 मध्ये दिलेलं आहे, ज्यामध्ये प्रथम अपील प्राधिकारी हे पद निर्देशित अधिकारी पेक्षा वरिष्ठ किंवा गट दर्जाचा अधिकारी असणार आहे. तर जे काही द्वितीय अपील प्राधिकारी आहेत तर ते प्रथम अपील प्राधिकाऱ्याचा वरिष्ठ असणार आहे. त्यानंतर कलम 9 मध्ये अपील या संदर्भात दिलेलं आहे. सो पहिल्यांदा जे काही लोकसेवा देणारे जे पद निर्देशित अधिकारी आहेत तर त्यांनी विहित कालमर्यादेत जर लोकसेवा प्रदान केलेलं नसेल तर अशा अधिकाऱ्यांविरुद्ध किंवा पद निर्देशित निर्णयाच्या विरुद्ध आपण एकंदरीतच अपील करू शकतो. कुठं, तर प्रथम अपील प्राधिकाऱ्याकडे 30 दिवसाच्या आत. ओके, सो 30 दिवसाच्या आत आपण अपील करू शकतो. आणि प्रथम अपील प्राधिकाऱ्याला वाटलं की संबंधित अर्जदाराच्या अर्जामध्ये काहीतरी त्रुट्या आहेत किंवा चुकीची माहिती दिलेली आहे तर अशा वेळेस तो 30 दिवसाच्या आतमध्ये जे काही अर्ज आहे ते अर्ज फेटाळू देखील शकतो. ओके, सो प्रथम अपील प्राधिकारी अर्ज फेटाळू शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे, फेटाळू शकतो. ओके, आता समजा अर्ज या प्रथम अपील अधिकाऱ्याने फेटाळलेला असेल सो अशा वेळेस याचा विरुद्ध 45 दिवसामध्ये द्वितीय अपील प्राधिकाऱ्याकडे संबंधित जो काही अर्जदार आहे तो द्वितीय अपील करू शकतो, दुसऱ्यांदा अपील करू शकतो द्वितीय अपील प्राधिकाऱ्याकडे. ओके, किंवा पहिली अपील दाखल झाल्याच्या तारखेनंतर. ओके, जे काही पहिली अपील प्रथम अपील प्राधिकाऱ्याकडे अर्ज केलेला असेल आणि 30 दिवसाचा कालावधी गेल्याच्या नंतरही संबंधित अपील प्राधिकाऱ्याने कुठलीही प्रक्रिया किंवा कुठलाही प्रतिसाद दिलेला नसेल सो अशा वेळेस विहित मर्यादा संपल्याच्या नंतर म्हणजे प्रथम अपील प्राधिकाऱ्याच्या 30 दिवसाची मर्यादा संपल्याच्या नंतर किंवा 45 दिवसामध्ये आपण द्वितीय अपील प्राधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतो, तर ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आहे कलम 10 मध्ये अत्यंत महत्वाचं आहे, सो लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये यावर आधारून प्रश्न विचारले आहे. कलम 10 मध्ये शास्ती दिलेले आहे. प्रथम अपील प्राधिकाऱ्याचे मत झाल्यास पद निर्देशित अधिकाऱ्याला किमान 500 रुपये ते कमाल 5000 रुपये दंड होऊ शकतो. किंवा जे काही इतर आयुक्त आहेत तर इतर आयुक्तांचे मत झाल्यास प्रथम अपील प्राधिकाऱ्याला दंड होऊ शकतो किती, तर 500 रुपये किमान आणि मॅक्सिमम किती, तर 5000 रुपये दंड होऊ शकतो. कलम 11 मध्ये वारंवार कसूर केल्या संदर्भात जे काही दंड आहेत तर त्या संदर्भात जी काही कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी जी तरतूद आहे ती कलम 11 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर आहे कलम 13 मध्ये लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करणे. ओके, तो राज्य सेवा हक्क आयोग गठीत करणे कलम 13 मध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये एक मुख्य आयुक्त आणि इतर 6 जे काही आयुक्त असतात, इतर आयुक्त असतात. सो मुख्य आयुक्ताचे जे काही कार्यालय आहे ते मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर या
टेरिटरीसाठी ते असतात आणि जे काही इतर 6 आयुक्त आहेत तर ते 6 महसूल विभागासाठी निवडले जातात किंवा नियुक्ती केले जातात. ओके. आणि एक लक्षात ठेवायचं या राज्य सेवा हक्क आयोगाचे जे काही मुख्यालय आहे ते कुठे आहे तर मुंबई या ठिकाणी. ते लक्षात ठेवायचं मुंबई. ओके. नियुक्ती राज्यपाल करीत असतात. त्यांची नियुक्ती कोण करत असतात? राज्यपाल करीत असतात. 3 सदस्यीय एक समिती असते तर त्या समितीच्या शिफारशीनुसार त्यांची नियुक्ती केली जाते. त्याच्यामध्ये सीएम, विधानसभेचा विरोधी पक्षनेता आणि एक कॅबिनेट मंत्री यांचा समावेश असतो. कलम 14 मध्ये पदावधी किंवा सेवा सरतीच्या बाबतीत दिलेला आहे. ते लक्षात ठेवायचं. कलम 14 पदावधी किंवा सेवा सरतीच्या बाबतीत दिलेला आहे. नंतर आहे कार्यकाल. लक्षात ठेवायचा कार्यकाल कितीचा असतो तर 5 वर्षे किंवा वयाचे 65 वर्षापर्यंत ती आपल्या पदावर राहू शकतात. ओके. आणि पुनर्नियुक्ती होतो का तर ते लक्षात ठेवायचं आहे. पुनर्नियुक्तीस पात्र नसतात. पुनर्नियुक्ती नाही. ओके. पुनर्नियुक्तीस पात्र नसतात. राजीनामा ते राज्यपालांना उद्देशून देत असतात. ओके. राजीनामा राज्यपालांना उद्देशून. वेतन व भत्ते मुख्य आयुक्तांच्या बाबतीत जे काही आपल्या राज्यातील राज्य मुख्य माहिती आयुक्त आहेत तर त्यांचा समान असतो. तर जे काही इतर आयुक्त आहेत तर त्यांचे वेतन व भत्ते हे स्टेट गव्हर्नमेंटच्या मुख्य सचिवाप्रमाणे असतो. तर ते लक्षात ठेवायचं. कलम 15 मध्ये मुख्य आयुक्त व इतर आयुक्तांना पदावरून दूर करण्याची तरतूद कलम 15 मध्ये दिल्या गेलेली आहे. ओके. पदावरून दूर करणे. सो राज्यपाल त्यांना पदावरून दूर करू शकतात. इन जनरल जे काही कारण आहे तर त्यांचा समावेश आपण करू शकतो. कलम 16 मध्ये आयोगाचे अधिकार व कार्य दिलेलं आहे. सो कलम 16 लक्षात ठेवायचं आहे. आयोगाचे अधिकार व कार्य. त्यानंतर आहे कलम 18. कलम 18 मध्ये जे आयोगाकडे अपील कधी करता येईल किंवा आयोगाकडे आलेल्या अपीलावर आयोग कशा पद्धतीने प्रक्रिया करेल किंवा निर्णय घेईल तर त्या संदर्भाची कलम आहे ते कलम 18 मध्ये दिलेलं आहे. सो ते लक्षात ठेवायचं आहे. सो द्वितीय अपील प्राधिकाराच्या विरोधात आलेल्या अपीलावर 60 दिवसाच्या आतमध्ये आपण आयोगाकडे अपील करू शकतो. सो ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो या सेक्शन 18 अंतर्गत द्वितीय अपील प्राधिकाराचा प्राधिकारीने दिलेल्या निर्णयाविरोधात अपील आपण राज्य लोकसेवा आयोगाकडे राज्य लोकसेवा आयोग तर सेवा हक्क आयोगाकडे लोकसेवा सेवा हक्क आयोगाकडे राज्य सेवा हक्क आयोगाकडे आपण अपील करू शकतो 90 दिवसाच्या आत. आणि 60 दिवसाच्या आत. नॉट 90, 60 दिवसाच्या आत. आणि या अपील केलेले जे काही अर्ज आहेत तर ते अपीलाच्या अर्जाची जी काही निकाली आहे किती कालावधीमध्ये आयोग निकालात काढेल तर ते लक्षात ठेवायचं. 90 दिवसाच्या आतमध्ये आयोग त्या अपिला संदर्भात जे काही योग्य तो निर्णय घेईल अशी तरतूद या ठिकाणी दिलेली आहे. कलम 20 लक्षात ठेवायचं. नियत कालमर्यादेत लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करणे. सो संस्कृती विकसित करणे हे कलम 20 मध्ये. कलम 23 मध्ये खोटी किंवा चुकीची माहिती किंवा दस्तऐवज सादर केल्या संदर्भाने आपण त्या ठिकाणी पात्र व्यक्तीविरुद्ध कारवाई केली जाऊ शकतो. कलम 24 मध्ये निर्देश देण्याचा अधिकार आहे ओके राज्य शासनाला. कलम 25 मध्ये सद्भावनापूर्वक कृतीला संरक्षण आहे. कलम 26 लक्षात ठेवायचं. दिवाणी न्यायालयाला हस्तक्षेप नको. ओके. सो दिवाणी न्यायालयाचा हस्तक्षेप नको कलम 26 मध्ये दिलेला आहे. कलम 27 लक्षात ठेवायचा. इतर कायद्यापेक्षा हा ऍक्ट कसा ठरणार आहे तर वरचढ ठरणार आहे. ओके. त्यानंतर आहे कलम 28 मध्ये नियम तयार करण्याचा अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला असणार आहे. ओके. सो स्टेट गव्हर्नमेंट ते लक्षात ठेवायचं आहे. आणि कलम 29 मध्ये अडचणी दूर करण्याचा अधिकार दिलेला आहे. कलम 29 अडचणी दूर करण्याचा अधिकार दिलेला आहे. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम आहे तर ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके. सो किमान दरवर्षी यावर एक प्रश्न असतो त्याच्यामुळे आपण हे फार डिटेलमध्ये न बघता जे यावर आयोग प्रश्न विचारू शकतो आणि एकंदरीतच प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा आधार घेऊन आपण या ठिकाणी बघितलेला आहे. ओके. सो थांबूया या ठिकाणी. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.